नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला तर मित्रांनो, आपल्या विषयाकडे वळूयात. आजचा आपला विषय आहे पियाजे, कोहलबर्ग व वेंगोत्स्की यांच्याविषयीची काही प्रश्न उत्तरे बघणार आहोत. याआधी आपण पियाजे, कोहलबर्ग व वेंगोत्स्की यांच्यावर सेपरेट व्हिडिओ तयार केलेले आहेत, 3 व्हिडिओ. त्याची लिंक मी हवी तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. नसेल बघितला तर जाऊन चेक करा आणि तो व्हिडिओ बघा. चला तर मग आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. आजचा पहिला प्रश्न आहे, पियाजेंच्या मूलभूत संशोधनामुळे तो कोणता शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्धीस आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे जनुकीय मानसशास्त्रज्ञ. जनुकीय मानसशास्त्रज्ञ. पियाजे यांच्या मूलभूत संशोधनामुळे तो जनुकीय मानसशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्धीस आला. पुढचा प्रश्न बघूया. पियाजेने कोणती विकासाची उपपत्ती मांडली? तर पियाजेने बोधात्मक विकासाची उपपत्ती मांडली. कोणती? तर पियाजेने बोधात्मक विकासाची उपपत्ती मांडली. पुढचा प्रश्न, पियाजेच्या बोधात्मक विकास उपपत्ती कोणत्या वयोगटापर्यंतच्या बौद्धिक विकासाचा अभ्यास करण्यात आलेला आहे? तर वयोगट विचारलाय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे जन्मापासून 15 वर्षापर्यंतचा. उत्तर आहे जन्मापासून 15 वर्षापर्यंत. पुढचा प्रश्न, बालकाच्या मनामध्ये संकल्पना तयार होण्याच्या आकृतिबंधास काय म्हणतो? तर बालकाच्या मनामध्ये संकल्पना तयार होण्याच्या आकृतिबंधास पियाजे बोधात्मक रचना असे म्हणतो. बालकाच्या मनामध्ये संकल्पना तयार होण्याच्या आकृतिबंधास पियाजे बोधात्मक रचना असे म्हणतो. पुढचा प्रश्न बघूया. बालकाच्या संकल्पना आकलनासंदर्भात, इथे आकलना पाहिजे होतं, आकलन. बालकाच्या संकल्पना आकलनासंदर्भात स्कीमा ही संज्ञा कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सुचवली? तर स्कीमा विषयी विचारलेला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आहे जीन पियाजे यांनी स्कीमा ही संकल्पना सुचवली. बघा, बालकाच्या संकल्पना आकलनासंदर्भात स्कीमा ही संज्ञा जीन पियाजे या मानसशास्त्रज्ञाने सुचवली. पुढचा प्रश्न, पियाजेनुसार बालकाच्या बोधात्मक रचना डॅश. तर पियाजेनुसार बालकाच्या बोधात्मक रचना वयानुसार बदलत जातात. उत्तर काय आहे? पियाजेनुसार बालकाच्या बोधात्मक रचना वयानुसार बदलत जातात. पुढचा प्रश्न बघूया. पियाजेच्या मते बौद्धिक विकास हा या अवस्थातून होतो. बौद्धिक विकास कोणत्या अवस्थेतून होतो? तर पियाजेच्या मते बौद्धिक विकास हा क्रमबद्ध
बौद्धिक विकास हा क्रमबद्ध या अवस्थेतून होतो. कोणानुसार? तर पियाजेनुसार. पुढचा प्रश्न, बोधन किंवा बुद्धिमत्ता ही डॅश यंत्रणा असल्याचे पियाजेचे मत होते. तर बोधन किंवा बुद्धिमत्ता ही संकल्पना किंवा ही जैविक यंत्रणा असल्याचे पियाजेचे मत होते. बघा पुन्हा एकदा, बोधन किंवा बुद्धिमत्ता ही जैविक यंत्रणा असल्याचे पियाजेचे मत होते. पुढचा प्रश्न बघूया. बोधन म्हणजे काय? तर बोधन म्हणजे आकलन, वर्गीकरण, त्यानंतर तुलना, त्यानंतर निवड आणि ओळख. बोधन म्हणजे काय? तर बोधन म्हणजे आकलन, वर्गीकरण, तुलना, निवड आणि ओळख यांना बोधन म्हणतो किंवा बोधन म्हणतात. पुढचा प्रश्न, पियाजेच्या मते संघटन म्हणजे काय? पियाजेच्या मते संघटन म्हणजे काय? तर संघटन म्हणजे एखाद्या घटनाबाबत एकत्रित स्वरूपाचा विचार करणे. बघा, पियाजेच्या मते विचारले, तर पियाजेच्या मते संघटन म्हणजे काय? तर एखाद्या घटनाबाबत एकत्रित स्वरूपाचा विचार करणे, त्याला पियाजे संघटन असे म्हणतो. संघटन म्हणजे काय? तर एखाद्या घटनाबाबत एकत्रित स्वरूपाचा विचार करणे म्हणजे संघटन होय, असे मत पियाजे यांचे होते. पुढचा प्रश्न, पियाजेने बोधन प्रक्रियेचे कोणते पैलू सांगितले आहेत? तर पियाजेच्या मते पियाजेने बोधन प्रक्रियेचे किंवा बोधनात्मक पैलूचे या प्रश्नाचं उत्तर आहे, पियाजेने बोधन प्रक्रियेचे एकूण 2 पैलू सांगितले आहेत. पहिला आहे संघटन, जो आपण मागील प्रश्नामध्ये बघितला, आणि दुसरा आहे प्रतियोजन. काय सांगितले? पियाजेने बोधन प्रक्रियेचे एकूण 2 पैलू सांगितलेले आहेत. त्यातील पहिला जो आहे तो आहे संघटन, त्यानंतर येतो तो प्रतियोजन. हे 2 पैलू पियाजेंनी बोधन प्रक्रियेचे सांगितलेले आहेत. पुढचा प्रश्न बघूया. पियाजेच्या मते प्रतियोजनामुळे व्यक्ती डॅश. तर पियाजेच्या मते प्रतियोजनामुळे व्यक्ती आपल्या अनुभवाचा परिस्थितीशी संबंध जोडते. बघा काय सांगितले पियाजे यांनी, तर त्यांच्या मते, पियाजेच्या मते प्रतियोजनेमुळे व्यक्ती
आपल्या अनुभवाचा परिस्थितीशी संबंध जोडते, असे पियाजे यांचे मत होते. पुढचा प्रश्न, पियाजेच्या मते बोधनात्मक पैलूतील कोणती बाब महत्त्वाची आहे? तर पियाजेच्या मते बोधनात्मक पैलूचे कोणती बाब महत्त्वाची आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रतियोजन. मागील प्रश्नामध्ये आपण पाहिलं की पियाजेने बोधन प्रक्रियेचे एकूण 2 पैलू सांगितले होते. पहिला जो होता तो संघटन, त्यानंतर होता तो प्रतियोजन. त्यामध्येच त्यांनी पियाजेंच्या मते बोधनात्मक पैलूतील कोणती बाब म्हणजे कोणती बाब महत्त्वाची आहे, कोणती सांगितली? तर प्रतियोजन हे त्याला महत्त्वाचे वाटते. कोणाला? तर पियाजेच्या मते. तर उत्तर आहे प्रतियोजन. प्रतियोजनमध्ये व्यक्ती आपल्या अनुभवाचा परिस्थितीशी संबंध जोडते, हे आपण मागील प्रश्नामध्ये बघितले. या प्रश्नामध्ये पियाजेच्या मते बोधनात्मक पैलूतील प्रतियोजन ही बाब पियाजेला महत्त्वाची आहे किंवा महत्त्वाची वाटते. पुढचा प्रश्न, राहुल शाळेला जाण्याचा रोजचा मार्ग काही कारणाने बंद असल्याने दुसऱ्या मार्गाने जाण्याचा विचार करतो, ते पियाजेने सांगितलेले आहे. ते पियाजेने सांगितलेल्या डॅश बोधनात्मक पैलूंमुळे घडून येते. तर उत्तर आहे प्रतियोजनेमुळे. बघा, राहुल शाळेला जाण्याचा रोजचा मार्ग काही कारणाने बंद असल्याने दुसऱ्या मार्गाने जाण्याचा विचार करतो, ते पियाजेने सांगितलेल्या प्रतियोजन बोधात्मक पैलूमुळे घडून येते. तर उत्तर आहे प्रतियोजन. पुढचा प्रश्न, पियाजेने सांगितलेल्या प्रतियोजन प्रक्रियेत कोणत्या 2 परस्पर पूरक प्रक्रिया घडून येतात? तर प्रतियोजन विचारले, प्रतियोजन प्रक्रियेमध्ये. त्या प्रश्नाचं उत्तर आहे कोणते 2 विचारले परस्पर पूरक प्रक्रिया घडून येतात? तर पहिली आहे ती सात्मीकरण, ठीक आहे, आणि दुसरी जी आहे ती व समावेशन. बघा, पियाजेने सांगितलेल्या प्रतियोजन प्रक्रियेत कोणत्या 2 परस्पर पूरक प्रक्रिया घडून येतात? तर पहिली जी येते ती सात्मीकरण व समावेशन, या 2 परस्पर पूरक प्रक्रिया घडून येतात. पुढचा प्रश्न बघूया. पियाजेच्या मते व्यक्तीला स्वतःची व समाजाची समायोजन साधण्यास कोणत्या प्रक्रिया मदत करतात? पियाजेच्या मते व्यक्तीला स्वतःची व समाजाची समायोजन साधण्यास सात्मीकरण आणि दुसरी जी आहे ती समावेशन, या 2 प्रक्रिया मदत करतात. व्यक्तीला स्वतःची व समाजाची, दोन्ही विचारले, स्वतःची व समाजाची समायोजन साधण्यास कोणत्या 2 प्रक्रिया मदत करतात? तर सात्मीकरण आणि नंतर आहे समावेशन, या 2 प्रक्रिया व्यक्तीला स्वतःची व समाजाची समायोजन साधण्यास मदत करतात, असे मत पियाजेचे आहे. पुढचा प्रश्न, नवीन अनुभवांना वर्तमान रचनेत जुळवून घेण्यास पियाजे काय म्हणतो? तर नवीन अनुभवांना वर्तमान रचनेत जुळवून घेण्यास पियाजे त्याला सात्मीकरण असे म्हणतो. नवीन अनुभवांचा वर्तमान रचनेत जुळवून घेण्यास पियाजे सात्मीकरण असे म्हणतो. उत्तर आहे सात्मीकरण. पुढचा प्रश्न बघूया. लहान मुलांना खेळणे दिलेले असतात, बाळ ते प्रथम खेळणे तोंडात घालून चोखते, हे कशामुळे घडून येते? असे मत
किंवा असे पियाजे म्हणतो, तर हे कशामुळे घडून येते, तर हे सात्मीकरणामुळे घडून येते. लहान मुलाला खेळणे दिले असता बाळ ते प्रथम खेळणे तोंडात घालून चोखते. हे सात्मीकरण या प्रक्रियेमुळे घडते. पुढचा प्रश्न, नवीन अनुभव पूर्वीच्या बोधात्मक रचनेशी जुळून जुळत नसेल अशा वेळी व्यक्ती पूर्वीच्या बोधात्मक रचनेत आवश्यक ते बदल करून नवीन अनुभवांशी जुळवून घेते. यास पियाजे डॅश म्हणजे काय म्हणतो, तर नवीन अनुभव पूर्वीच्या बोधात्मक रचनेशी जुळत नसेल अशा वेळी व्यक्ती पूर्वीच्या बोधात्मक रचनेत आवश्यक ते बदल करून नवीन अनुभवांशी जुळवून घेते. त्यास पियाजे समावेशन असे म्हणतो. समावेशन. जर नवीन अनुभव पूर्वीच्या बोधात्मक रचनेशी जुळत नसेल तर व्यक्ती पूर्वीच्या बोधात्मक रचनेत आवश्यक ते बदल करून सांगितले, बदल करून ते नवीन अनुभवांशी जुळवून घेते. त्याला पियाजे समावेशन असे म्हणतो. पुढचा प्रश्न, सात्मीकरण व समावेशनातून घडून येणाऱ्या बाबीस पियाजे काय म्हणतो. सात्मीकरण व समावेशातून घडून येणाऱ्या बाबीस पियाजे त्याला समतोलन असे म्हणतो. काय म्हणतो, तर समतोलन. सात्मीकरण व समावेशनातून घडून येणाऱ्या बाबीस पियाजे समतोलन असे म्हणतो. पुढचा प्रश्न, पियाजेच्या मते समायोजन साधण्याचे तंत्र म्हणजे, तर पियाजेच्या मते समायोजन साधण्याचे तंत्र म्हणजे समतोलन होय. पियाजेच्या मते समायोजन साधण्याचे तंत्र म्हणजे समतोलन होय. पुढचा प्रश्न बघूया. सुरुवातीला बोधात्मक समतोल साधताना बालकाला काय वाटते. पियाजेच्या मते सुरुवातीला बोधात्मक समतोल साधताना बालकाला अस्वस्थ वाटते. सुरुवातीला बोधात्मक समतोल साधताना बालकाला अस्वस्थ वाटते. पुढचा प्रश्न बघूया. उच्च प्रतीचा बोधनिक विकास होण्यासाठी कोणत्या बाबी गरजेच्या आहे असे पियाजे म्हणतो. तर उच्च प्रतीचा बोधनिक विकास होण्यासाठी सात्मीकरण, त्यानंतर समावेशन, त्यानंतर समतोल. बघा, उच्च प्रतीचा बोधनिक विकास होण्यासाठी सात्मीकरण, समावेशन आणि समतोलन या बाबी गरजेच्या आहे असे मत पियाजेचे आहे किंवा असे पियाजे म्हणतो. सात्मीकरण, समावेशन आणि समतोलन. पुढचा प्रश्न, व्यक्तीच्या बोधात्मक रचनेत सात्मीकरण, समावेशन व समतोलन प्रक्रिया या पद्धतीने चालू असते. कोणत्या पद्धतीने चालू असते, तर सातत्यपूर्ण पद्धतीने चालू असते. कोणती प्रक्रिया, तर व्यक्तीच्या बोधात्मक रचनेत
सात्मीकरण, समावेशन व समतोलन प्रक्रिया सातत्यपूर्ण या पद्धतीने चालू असते. पुढचा प्रश्न. पियाजेंनी बोधात्मक विकासाच्या किती प्रमुख अवस्था सांगितलेल्या आहे? प्रमुख अवस्था विचारले तर पियाजेने बोधात्मक विकासाच्या एकूण चार प्रमुख अवस्था सांगितलेल्या आहे. किती अवस्था सांगितलेल्या? एकूण 4. तर कोणत्या त्या पाहूयात. संवेदनकारक अवस्था पहिली, त्यानंतर दुसरी आहे क्रियापूर्ण अवस्था, तिसरी आहे मूर्त क्रियात्मक अवस्था आणि चौथी आहे वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था. या 4 अवस्था पियाजेने बोधात्मक विकासाच्या प्रमुख अवस्थांमध्ये सांगितलेले आहे. कोणत्या? तर संवेदनकारक अवस्था, क्रियापूर्व अवस्था, मूर्त क्रियात्मक अवस्था आणि वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था. पुढचा प्रश्न. पियाजेंनी सांगितलेल्या बोधात्मक विकासाच्या अवस्था योग्य क्रमाने लावा. तर आत्ता सांगितल्याप्रमाणे पहिली जी आहे ती संवेदनकारक अवस्था, त्यानंतर दुसरी जी आहे ती क्रियापूर्व अवस्था, तिसरी जी आहे ती मूर्त क्रियात्मक अवस्था आणि चौथी जी आहे आणि चौथ्या क्रमांकाची जी आहे ती आहे वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था. बघा पुन्हा एकदा सांगते. पहिली जी आहे ती संवेदनकारक अवस्था, दुसरी जी आहे ती आहे क्रियापूर्व अवस्था, तिसरी आहे मूर्त क्रियात्मक अवस्था आणि चौथी आहे ती वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था. या 4 अवस्था पियाजेंनी बोधात्मक विकासा या उपपत्तीमध्ये मांडलेल्या आहेत. पुढचा प्रश्न बघूया. संवेदनकारक अवस्थेचा कालावधी किती असतो? तर ही आहे पहिली अवस्था, पियाजेने सांगितलेली बोधात्मक विकासातील पहिली अवस्था आहे. संवेदनकारक अवस्थेचा कालावधी हा जन्मापासून 2 वर्षापर्यंतचा कालावधी आहे. जन्मापासून 2 वर्षापर्यंत. कोणती अवस्था तर संवेदनकारक अवस्थेचा कालावधी हा जन्मापासून ते 2 वर्षापर्यंत इतका कालावधी असतो. पुढचा प्रश्न. संवेदनकारक अवस्थेचे पियाजेंनी किती अवस्था सांगितल्या आहेत? आता संवेदनकारक अवस्थेमध्ये पियाजेंनी या अवस्थेत एकूण 6 अवस्था मांडलेल्या आहेत. किती? तर एकूण 6 अवस्था संवेदनकारक अवस्थेत पियाजेंनी मांडलेल्या आहेत. त्या कोणत्या हे जर जाणून घ्यायचं असेल तर मी पियाजेंवर स्पेशल व्हिडिओ तयार केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. जाऊन डिटेलमध्ये सांगितलेले आहेत, प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगितलेली आहे, जाऊन चेक करा. चला तर मग संवेदनकारक अवस्थेचे पियाजेने एकूण 6 अवस्था मांडलेल्या आहेत. पुढचा प्रश्न. बालक संवेदनकारक अवस्थेत बोधात्मक विकास कोणत्या प्रक्रियेतून साधते? कोणत्या प्रक्रियेतून साधते? तर उत्तर आहे शरीर, अवयव व ज्ञानेंद्रिय. बालक संवेदनकारक अवस्थेत बोधात्मक विकास शरीर, अवयव, ज्ञानेंद्रिये या प्रक्रियेतून साधते. पुढचा प्रश्न. संवेदनकारक अवस्थेत बालक
तर संवेदनकारक अवस्थेत बालक वस्तू हाताळून चोखून बघते, त्यानंतर संवेदनाची जाणीव व्हायला लागते. त्यानंतर आवाजाच्या दिशेने पाहणे, आवाजाच्या दिशेने पाहणे, तसेच संवेदनाची जाणीव व्हायला लागते. कोणत्या अवस्थेत? तर संवेदनकारक अवस्थेत. पुढचा प्रश्न, संवेदनकारक अवस्थेतील जन्म ते 1 महिना या कालावधीतील अवस्थेला काय म्हणतात? तर जन्म ते 1 महिना या कालावधीत या अवस्थेला प्रतिक्षिप्त प्रतिक्रियांची अवस्था असे म्हणतात. संवेदनकारक अवस्थेत जन्मापासून ते 1 महिना या कालावधीतील अवस्थेला प्रतिक्षिप्त प्रतिक्रियांची अवस्था असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. बालक 1 ते 4 महिन्याच्या कालावधीतील दुसऱ्या अवस्थेत स्वतःच्या शरीराचा उपयोग करून पुन्हा पुन्हा त्याच क्रिया करते, या अवस्थेला काय म्हणतात? तर या अवस्थेला प्राथमिक चक्राकार प्रतिक्रियांची अवस्था असे म्हणतात. बघा, बालक 1 ते 4 महिने विचारले. 1 ते 4 महिन्याच्या कालावधीतील दुसऱ्या अवस्थेत स्वतःच्या शरीराचा उपयोग करून पुन्हा पुन्हा त्याच क्रिया करते, या अवस्थेला प्राथमिक चक्राकार प्रतिक्रियांची अवस्था असे म्हणतात. पुढचा प्रश्न, दुसऱ्या चक्राकार प्रक्रियांचा अवस्थेत बालक शरीराबरोबर वस्तूंचा उपयोग करू लागते, ही तिसरी अवस्था कोणत्या कालावधीत असते? कालावधी विचारले तिसऱ्या अवस्थेचा. तर कालावधी आहे 4 ते 8 महिने. 4 ते 8 महिने या कालावधीत बालक शरीराबरोबर वस्तूचा उपयोग करू लागतो. याच अवस्थेला दुसऱ्या चक्राकार प्रक्रियांची अवस्था असेही म्हणतात. पुढचा प्रश्न, बालकाची वेदककारक संयोजनाची चौथी अवस्था कोणत्या कालावधीत असते? चौथी अवस्था तर 8 ते 12 महिने. चौथी अवस्था 8 ते 12 महिने या कालावधीत असते. पुढचा प्रश्न, बालक 12 ते 18 महिने कालावधीतील नवीन वर्तन प्रकार कोणत्या अवस्थेत शिकते? तर उत्तर आहे तृतीय चक्राकार प्रतिक्रियांची अवस्था. बघा काय सांगितले, बालक 12 ते 18 महिने 12 ते 18 महिने कालावधीतील नवीन वर्तन प्रकार तृतीय चक्राकार प्रक्रियांची अवस्था या अवस्थेत शिकते. पुढचा प्रश्न, पियाजेंनी सांगितलेल्या संवेदनकारक अवस्थेतील शेवटच्या अवस्थेला काय म्हणतात? तर शेवटची अवस्था विचारली
तर पियाजेने सांगितलेल्या संवेदनकारक अवस्थेतील शेवटच्या अवस्थेला मर्मदृष्टीची अवस्था असे म्हणतात. बघा, पियाजेने सांगितलेल्या संवेदनकारक अवस्थेतील शेवटच्या अवस्थेला मर्मदृष्टीची अवस्था असे म्हणतात. पुढचा प्रश्न, मर्मदृष्टीच्या अवस्थेत म्हणजेच 18 ते 24 महिने या अवस्थेत कोणते बदल घडून येतात? तर बदल विचारलेत. तर बालक थोडा विचार करू लागतो, तसेच बालक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर वस्तू धरणे, बालक वस्तू धरते. बघा, मर्मदृष्टीच्या अवस्थेत म्हणजे 18 ते 24 महिने या अवस्थेत बालक थोडा विचार करू लागतो. त्यानंतर समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर बालक वस्तू धरते. पुढचा प्रश्न, पियाजेने सांगितलेली बोधात्मक विकासाची दुसरी अवस्था कोणती? तर दुसरी अवस्था, पहिली जी होती ती संवेदनकारक अवस्था, आता दुसरी जी आहे ती क्रियापूर्व अवस्था. उत्तर काय आहे? क्रियापूर्व अवस्था. पियाजेने सांगितलेल्या बोधात्मक विकासाची दुसरी अवस्था ही क्रियापूर्व अवस्था आहे. पहिली कोणती होती? संवेदनकारक अवस्था. पुढचा प्रश्न, क्रियापूर्व अवस्था कोणत्या कालावधीत असते? तर क्रियापूर्व अवस्था ही 2 ते 7 वर्षापर्यंतची असते, या कालावधीत असते. क्रियापूर्व अवस्था ही 2 ते 7 वर्षाच्या कालावधीत असते. पुढचा प्रश्न, बालक क्रियापूर्व अवस्थेत भाषेचा अधिक वापर करू लागते. भाषेचा वापर. त्यानंतर चांगल्या प्रकारे अनुकरण करते, म्हणजे अनुकरण करणे. त्यानंतर मानस प्रतिमा उभ्या करणे. मानस प्रतिमा उभ्या करणे या अवस्थेत, कोणत्या अवस्थेत? तर बालक क्रियापूर्व अवस्थेत भाषेचा अधिक वापर करू लागतो. त्यानंतर चांगल्या प्रकारे अनुकरण करू लागतो. त्यानंतर मानस प्रतिमा उभ्या करू लागतो, म्हणजे उभ्या करू शकतो. तर या क्रिया ह्या बालक क्रियापूर्व अवस्थेत करते. क्रियापूर्व अवस्थेचा कालावधी हा 2 ते 7 वर्षाचा असतो. पुढचा प्रश्न, क्रियापूर्व अवस्थेतील पियाजेने सांगितलेली 5 वर्तन प्रकार कोणती? 5 वर्तन प्रकार कोणती? तर पहिलं आहे ते अनुकरण. ठीक आहे. त्यानंतर आहे खेळ. त्यानंतर आहे चित्र रेखाटणे. तर क्रियापूर्व अवस्थेतील पियाजेने सांगितलेली 5 वर्तन प्रकार म्हणजे पहिला आहे अनुकरण, दुसरा आहे खेळ, तिसरा आहे चित्र रेखाटन, चौथा आहे मानस प्रतिमा आणि 5वा आहे शब्द मांडणी. हे 5 वर्तन प्रकार पियाजेने क्रियापूर्व अवस्थेत मांडलेले आहे. बघा, अनुकरण, खेळ, चित्र रेखाटन, त्यानंतर मानस प्रतिमा आणि शब्द मांडणी हे 5 वर्तन प्रकार पियाजेने क्रियापूर्व अवस्थेत मांडलेले आहेत. पुढचा प्रश्न, पियाजेंच्या मते क्रियापूर्व अवस्थेतील मर्यादित विकासाचे कारण कोणते? तर पहिलं जे कारण आहे ते आहे आत्मकेंद्रितता.
दुसरा आहे विचारांचे केंद्रीकरण आणि तिसरा आहे धारणीकरणाचा अभाव। बघा, पियाजेच्या मते क्रियापूर्व अवस्थेतील मर्यादित विकासाचे कारण म्हणजे पहिला आहे आत्मकेंद्रितता, दुसरा आहे विचारांचे केंद्रीकरण आणि तिसरा आहे धारणीकरणाचा अभाव। हे कारण पियाजे यांनी सांगितलेले आहे। कोणत्या अवस्थेसाठी मर्यादित आहे तर क्रियापूर्व अवस्थेसाठी। पुढचा प्रश्न, पियाजेच्या मते आत्मकेंद्रितता म्हणजे काय? तर आत्मकेंद्रितता म्हणजे इतरांचे विचार स्वीकारण्याची मानसिकता नसणे। पियाजेच्या मते आत्मकेंद्रितता म्हणजे इतरांचे विचार स्वीकारण्याची मानसिकता नसणे म्हणजे आत्मकेंद्रितता होय। पुढचा प्रश्न, पियाजेच्या मते केंद्रीकरण म्हणजे काय? केंद्रीकरण म्हणजे वस्तूच्या किंवा घटनेच्या एका विशिष्ट पैलूकडेच लक्ष केंद्रित करणे, इतर पैलूंकडे दुर्लक्ष करणे। बघा, वस्तूच्या किंवा घटनेच्या एका विशिष्ट पैलूकडेच लक्ष केंद्रित करणे तसेच इतर पैलूंकडे दुर्लक्ष करणे, त्याला पियाजे केंद्रीकरण असे म्हणतो किंवा विचारांचे केंद्रीकरण असे म्हणतो। बघा, केंद्रीकरण म्हणजे काय तर वस्तूच्या एका विशिष्ट पैलूकडेच लक्ष केंद्रित करणे, इतर पैलूंकडे दुर्लक्ष करणे म्हणजे केंद्रीकरण होय। पुढचा प्रश्न बघूया, 2 जारमध्ये 1 लिटर पाणी घेऊन त्यातील एक जारमधील पाणी उभट बाटलीमध्ये टाकले जाते व दुसऱ्या जारमधील पाणी पसरट भांड्यात टाकले जाते व मुलांना विचारले की कोणत्या वस्तूमध्ये पाणी अधिक आहे, तेव्हा बालक दोन्ही समान पाणी असूनही बाटलीतील पाणी अधिक असल्याचे सांगते। त्यांच्या मते हे कशाच्या अभावाने घडून येते? तर उत्तर आहे धारणीकरण। धारणीकरणाच्या अभावामुळे हे घडून येते। पुढचा प्रश्न बघूया, वस्तूचा आकार, स्थान व रूप जरी बदलले तरी तिचे गुणधर्म बदलत नसतात, याचे आकलन होण्यास काय म्हणतात? तर याचे आकलन होण्यास धारणीकरण असे म्हणतात। काय म्हणतात? वस्तूचा आकार, स्थान व रूप जरी बदलले तरी तिचे गुणधर्म बदलत नसतात, याचे आकलन होण्यास धारणीकरण असे म्हणतात। आपण मागील प्रश्नामध्ये धारणीकरणाच्या अभावाचे उदाहरण बघितलेले आहे। त्याचनुसार वस्तूचा आकार, स्थान व रूप जरी बदलले तरी तिचे गुणधर्म बदलत नसतात, याचे आकलन होण्यास त्याला आपण धारणीकरण असे म्हणतो। पुढचा प्रश्न,
पियाजेने सांगितलेल्या बोधात्मक विकासाची तिसरी अवस्था कोणती? पहिली जी होती ती होती संवेदनकारक अवस्था, दुसरी जी होती ती होती क्रियापूर्व अवस्था. आता पियाजेने सांगितलेली बोधात्मक विकासाची तिसरी अवस्था म्हणजे मूर्त क्रियात्मक अवस्था. मूर्त क्रियात्मक अवस्था ही पियाजे यांनी सांगितलेली बोधात्मक विकासाची मूर्त क्रियात्मक अवस्था ही तिसरी अवस्था आहे. पहिली संवेदनकारक अवस्था, दुसरी आहे क्रियापूर्व अवस्था, तिसरी आहे मूर्त क्रियात्मक अवस्था. पुढचा प्रश्न बघूया. बालकाच्या मूर्त क्रियात्मक अवस्था कोणत्या कालावधीत असते? कालावधी विचारलाय तर उत्तर आहे 7 ते 11 वर्षे. वर्षे. बालकाच्या मूर्त क्रियात्मक अवस्था ही 7 ते 11 वर्षापर्यंत इतक्या कालावधीमध्ये असते. 7 ते 11. पुढचा प्रश्न. मूर्त क्रियात्मक अवस्थेत बालक कोणती क्रिया करू शकते? तर मूर्त क्रियात्मक अवस्थेत बालक अवधान विस्तार करू शकते. तर अवधान आलं. त्यानंतर बालक तार्किक विचार करू लागते. तार्किक विचार व धारणीकरण जमते. त्यानंतर वर्गीकरण करणे, व क्रमाने लावणे जमते. मूर्त क्रियात्मक अवस्थेत बालकाला अवधान विस्तार करू शकते बालक. त्यानंतर बालक तार्किक विचार करू लागते व धारणीकरण जमते. तसेच वर्गीकरण करणे व क्रमाने लावणे जमते. या सर्व क्रिया मूर्त क्रियात्मक अवस्थेत बालकाला जमू लागतात किंवा करू शकतो. पुढचा प्रश्न. मूर्त क्रियात्मक अवस्थेत बालक कोणत्या समस्या हाताळतो? तर मूर्त क्रियात्मक अवस्थेत बालक मूर्त समस्या हाताळतो. कोणत्या समस्या हाताळतो? तर मूर्त क्रियात्मक अवस्थेत बालक मूर्त समस्या हाताळतो. पुढचा प्रश्न. पियाजेच्या मते क्रियापूर्व अवस्थेत बालक घटनेच्या विरुद्ध बाजूने विचार करू शकत नाही. करू शकत नाही. बालकाला घटनेच्या विरुद्ध बाजूने विचार करणे कोणत्या अवस्थेत जमू लागतो? बघा, पियाजेच्या मते क्रियापूर्व अवस्थेत बालक घटनेच्या विरुद्ध बाजूने विचार करू शकत नाही. तर बालकाला घटनेच्या विरुद्ध बाजूने विचार करणे हे कोणत्या अवस्थेत जमू लागतो? तर उत्तर आहे मूर्त क्रियात्मक अवस्थेत. मूर्त क्रियात्मक अवस्था या अवस्थेत बालकाला घटनेच्या विरुद्ध बाजूने विचार करणे जमू लागते. पुढचा प्रश्न बघूया. मूर्त क्रियात्मक अवस्थेत बालकाला डॅश जमते. काय जमते? तर मूर्त क्रियात्मक अवस्थेत बालकाला व्यक्ती, वस्तू या घटनांचा परस्पर संबंध लावणे जमते. त्यानंतर तुलना व कार्यकारण भाव जमते. त्यानंतर साधम्य व विसंगती. साधम्य व विसंगती जमते. बघा, मूर्त क्रियात्मक अवस्थेत बालकाला व्यक्ती, वस्तू व घटनांचा परस्पर संबंध
त्यानंतर तुलना व कार्यकारण भाव करणे जमते, त्यानंतर साधम्य व विसंगती करणे जमते. या सर्व क्रिया मूर्त क्रियात्मक अवस्थेत बालकाला जमू लागते. पुढचा प्रश्न, पियाजेच्या वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्थेला डॅश अवस्था असेही म्हणतात. तर पियाजेच्या वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्थेला औपचारिक क्रियात्मक अवस्था असेही म्हणतात. पियाजेच्या वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्थेला औपचारिक क्रियात्मक अवस्था असेही म्हणतात. तर वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था ही चौथी अवस्था आहे. पियाजेंनी बोधात्मक अवस्थेत ज्या 4 अवस्था मांडल्या होत्या त्यातील ही चौथी अवस्था आहे. वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्थेलाच पियाजे औपचारिक क्रियात्मक अवस्था असेही म्हणतो. पुढचा प्रश्न, पियाजेच्या बोधात्मक विकासातील औपचारिक क्रियात्मक अवस्था क्रमाने आहे. तर पियाजेच्या बोधात्मक विकासातील औपचारिक क्रियात्मक अवस्था ही चौथी अवस्था आहे. मग अशी सांगितल्याप्रमाणे ही चौथी अवस्था आहे. औपचारिक क्रियात्मक अवस्थेलाच वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था असेही म्हणतात. औपचारिक क्रियात्मक अवस्थेलाच वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था असेही म्हणतात. ही अवस्था चौथ्या क्रमांकाची आहे. आता औपचारिक क्रियात्मक अवस्था किती कालावधीची असते? तर औपचारिक क्रियात्मक अवस्था म्हणजेच त्याला आपण वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था असेही म्हणतो. तर या अवस्थेचा कालावधी हा 11 ते 15 वर्षाचा असतो. औपचारिक क्रियात्मक अवस्था 11 ते 15 वर्षापर्यंतची असते. पुढचा प्रश्न, बालकाला औपचारिक क्रियात्मक अवस्थेत म्हणजेच वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्थेत काय जमते? तर अमूर्त विचार व निर्णय घेता येते. अमूर्त विचार व निर्णय घेता येते. त्यानंतर सामान्यीकरण करता येते. तसेच समस्या निराकरण करता येते. समस्या निराकरण. बघा, बालकाला औपचारिक क्रियात्मक अवस्थेत म्हणजेच वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्थेत अमूर्त विचार व निर्णय घेता येतो. त्यानंतर सामान्यीकरण करता येते. तसेच समस्या निराकरण करता येते. या सर्व क्रिया औपचारिक क्रियात्मक अवस्थेत बालकाला जमू लागतात. पुढचा प्रश्न, व्यस्तीकरण व पारंपारिकता या क्रिया जमणे हे अवस्थेचे वैशिष्ट्य आहे असे पियाजे म्हणतो. तर हे कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्य आहे? तर उत्तर आहे औपचारिक क्रियात्मक अवस्था. त्यालाच आपण वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था असेही म्हणतो. औपचारिक क्रियात्मक अवस्था म्हणजेच वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था. या अवस्थेत बालकाला व्यस्तीकरण व पारंपारिकता या क्रिया जमणे या अवस्थेचे वैशिष्ट्य आहे असे पियाजे म्हणतो. पुढचा प्रश्न, डॅश अवस्थेत मेंदूची पूर्ण वाढ होऊन बुद्धी विकासाची श्रेष्ठ पातळी गाठता येते असे पियाजे म्हणतो. तर कोणत्या अवस्थेत? तर औपचारिक क्रियात्मक अवस्थेत. बघा, औपचारिक क्रियात्मक अवस्थेत मेंदूची पूर्ण वाढ होऊन बुद्धी विकासाची श्रेष्ठ पातळी गाठता येते असे पियाजे म्हणतो. औपचारिक क्रियात्मक अवस्थेलाच आपण वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था असेही म्हणतो. ही अवस्था पियाजेंनी
बोधात्मक विकासाची ही चौथी अवस्था आहे. पुढचा प्रश्न आहे, पियाजेच्या बोधात्मक विकासाच्या उत्पत्तीनुसार शिक्षकांनी आपली अध्यापन पद्धती निवडताना कोणत्या बाबी पाहाव्यात? तर बालकाचे वय बघावे, म्हणजे बालकाचे वय लक्षात घ्यावे. त्यानंतर वैचारिक पातळी लक्षात घ्यावी. त्यानंतर संकल्पनात्मक ज्ञान, बघा, पियाजेच्या बोधात्मक विकासाच्या उपपत्तीनुसार शिक्षकांनी आपली अध्यापन पद्धती निवडताना बालकाचे वय लक्षात घ्यावे, त्यानंतर वैचारिक पातळी लक्षात घ्यावी, त्यानंतर संकल्पनात्मक ज्ञान, या सर्व बाबी लक्षात घेऊन आपली अध्यापन पद्धती निवडावी. पुढचा प्रश्न, पियाजेच्या मते बौद्धिक विकासाची पायाभूत बाब कोणती? तर पियाजेच्या मते बौद्धिक विकासाची पायाभूत बाब म्हणजे परिपक्वता. पियाजेच्या मते बौद्धिक विकासाची पायाभूत बाब म्हणजे परिपक्वता होय. उत्तर आहे परिपक्वता. पुढचा प्रश्न बघूया. पियाजेच्या संशोधनाबाबत त्याने सांगितलेले तत्वज्ञान एवढे मूलभूत आहे की ते केवळ अफाट प्रतिभा असणाऱ्या माणसाला सुचू शकते असे कोणी म्हटलेले आहे? तर असे आइन्स्टाईन यांनी म्हटलेले आहे. आइन्स्टाईन यांनी काय म्हटलेले आहे पियाजेच्या संशोधनाबाबत? तर त्याने सांगितलेले तत्वज्ञान एवढे मूलभूत आहे की ते केवळ अफाट प्रतिभा असणाऱ्या माणसाला सुचवू शकते असे आइन्स्टाईन यांनी पियाजे यांच्या शोधनाबाबत म्हटले आहे. पुढचा प्रश्न, बौद्धिक विकासाबरोबर व्यक्तीचा डॅश विकास होत असतो असे पियाजे म्हणतो. तर बौद्धिक विकासाबरोबर व्यक्तीचा बौद्धिक विकासाबरोबर भावनात्मक विकास होत असतो असे पियाजे म्हणतो. उत्तर आहे भावनात्मक. पुढचा प्रश्न, मॉरल जजमेंट ऑफ द चाइल्ड हे पुस्तक 1932 मध्ये कोणी लिहिले? तर हे पुस्तक जीन पियाजे यांनी 1932 मध्ये मॉरल जजमेंट ऑफ द चाइल्ड हे पुस्तक लिहिले. पुढचा प्रश्न, मोठ्यांनी केलेले नियम बालकाने पाळणे यास पियाजे डॅश नैतिकता म्हणतो. तर मोठ्यांनी केलेले नियम बालकाने पाळणे यास पियाजे जबरदस्तीची नैतिकता असे म्हणतो. मोठ्यांनी केलेले नियम बालकाने पाळणे यास पियाजे जबरदस्तीची नैतिकता असे म्हणतो. पुढचा प्रश्न, डॅश नैतिकता बालक मित्रांशी विचार विनिमय करून पाहतो असे पियाजे म्हणतो. त्या प्रश्नाचं उत्तर आहे तर सहकार्यमूलक नैतिकता बालक मित्रांशी विचार विनिमय करून पाहतो असे पियाजे म्हणतो. उत्तर आहे सहकार्यमूलक. पुढचा प्रश्न, कोहलबर्ग यांचा जन्म 1927 मध्ये कोठे झाला?
तर कोहलबर्ग, लॉरेन्स कोहलबर्ग यांचा जन्म 1927 मध्ये न्यूयॉर्क येथे झाला. लॉरेन्स कोहलबर्ग यांचा जन्म 1927 मध्ये न्यूयॉर्क येथे झाला. पुढचा प्रश्न, कोहलबर्गने आपले शालेय शिक्षण कोणत्या संस्थेत घेतले? तर कोहलबर्ग यांनी आपले शालेय शिक्षण फिलिप्स अकॅडमी या संस्थेत घेतले. पुढचा प्रश्न, कोहलबर्ग कोणत्या उपपत्तीसाठी प्रसिद्ध आहे? तर कोहलबर्ग हे नैतिक विकासाची उपपत्ती, उत्तर आहे नैतिक विकासाची उपपत्तीसाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, कोहलबर्गने नैतिक विकासाच्या प्रत्येक स्तरात किती अवस्था सांगितलेल्या आहेत? प्रत्येक स्तरात किती अवस्था सांगितलेल्या आहेत? तर कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाच्या प्रत्येक स्तरात एकूण 2 अवस्था सांगितलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, कोहलबर्गने सांगितलेल्या नैतिक विकासाच्या एकूण अवस्था किती? तर एकूण अवस्था आहेत 6. कोहलबर्गने सांगितलेल्या नैतिक विकासाच्या एकूण 6 अवस्था आहेत. पुढचा प्रश्न, नैतिकतेच्या संदर्भात बालकाच्या अंदाज करण्याच्या विविध पद्धती असतात. त्या बाहेरून त्यांच्यामध्ये रुजल्या जात नाही आणि त्या पालक, शिक्षक आणि समवयस्कांकडून येत नाहीत. अशा नैतिकतेच्या संदर्भात विचार कोणी मांडला? तर असा विचार कोहलबर्ग यांनी मांडला. बघा, नैतिकतेच्या संदर्भात बालकाच्या अंदाज करण्याच्या पद्धती असतात. त्या बाहेरून त्यांच्यामध्ये रुजवल्या जात नाही आणि त्या पालक, शिक्षक आणि समवयस्कांकडूनही येत नाही. असे नैतिकतेच्या संदर्भातील विचार लॉरेन्स कोहलबर्ग यांनी मांडलेला आहे. पुढचा प्रश्न, नैतिक विकास हा कोणत्या बौद्धिक विकासातून घडून येतो असे कोहलबर्ग म्हणतो? तर हा विकास तार्किक प्रक्रिया, त्यानंतर अध्ययन अनुभव, तसेच सामाजिक संकल्पनात्मक ज्ञान. बघा, नैतिक विकास हा तार्किक प्रक्रिया, अध्ययन अनुभव तसेच सामाजिक संकल्पनात्मक ज्ञान बौद्धिक विकासातून घडून येते असे कोहलबर्ग म्हणतो. पुढचा प्रश्न, नैतिक विकास हा व्यक्तिगतरित्या झालेल्या जाणीवांच्या योग्य अयोग्यतेचा विकास होय असे कोण म्हणतो? तर कोहलबर्ग असे म्हणतो. लॉरेन्स कोहलबर्ग काय म्हणतो? तर नैतिक विकास हा व्यक्तिगतरित्या झालेल्या जाणीवांच्या योग्य अयोग्यतेचा विकास असतो, अशी व्याख्या कोहलबर्ग यांनी केलेली आहे.
पुढचा प्रश्न, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक घटकांच्या प्रभावामुळे वैकासिक अवस्थांच्या क्रमावर काहीच परिणाम होत नाही, झालाच तर तो थोड्याफार प्रमाणात विकासाच्या वेगावर होऊ शकतो, असे मत कोणी मांडले? तर असे मत लॉरेन्स कोहलबर्ग यांनी मांडले. पुढचा प्रश्न, कोहलबर्गने नैतिकतेवरील संशोधनात 10 वर्षे, 13 वर्षे, 16 वर्षे वय असणाऱ्या किती मुलांना समाविष्ट केले? तर त्यांनी एकूण 72 मुलांना या संशोधनात, कोणत्या तर नैतिकतेवरील संशोधनात समाविष्ट केले. कोणत्या वयोगटातील मुले? तर 10 वर्षे, 13 वर्षे, 16 वर्षे अशा एकूण 72 मुलांना समाविष्ट करून नैतिकतेवरील संशोधन केले. पुढचा प्रश्न, कोहलबर्गने नैतिकतेसंबंधातील संशोधन किती वर्षाचा संशोधनच साधनातून केले? तर किती वर्ष केले त्यांनी? तर एकूण 20 वर्षे. कोहलबर्गने नैतिकतेसंबंधीतील संशोधन 20 वर्षाच्या संशोधन साधनेतून केलेले आहे. पुढचा प्रश्न, कोहलबर्गचा नैतिक संबंधातील मुलांना विचारलेला एक प्रश्न काय म्हणून प्रसिद्ध आहे? तर कोहलबर्गचा नैतिक संबंधातील मुलांना विचारलेला एक प्रश्न हेन्झचे द्वंद्व म्हणून प्रसिद्ध आहे. बघा, कोहलबर्गने नैतिक संबंधातील मुलांना विचारलेला एक प्रश्न हेन्झचे द्वंद्व म्हणून प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, कोणता प्रश्न मुलांना विचारून कोहलबर्गने नैतिक विकासाच्या अवस्था मांडलेला आहे? तर कोणता प्रश्न विचारला होता त्यांना? तर उत्तर आहे हेन्झचे द्वंद्व. हेन्झचे द्वंद्व प्रश्न मुलांना विचारून कोहलबर्गने नैतिक विकासाच्या अवस्था मांडलेल्या आहेत. उत्तर आहे हेन्झचे द्वंद्व. पुढचा प्रश्न, कोहलबर्गने सांकेतिक पूर्व पातळीच्या अवस्थेत वय किती सांगितलेले आहेत? सांकेतिक पूर्व पातळीच्या अवस्थेत कोहलबर्गने 4 ते 10 वर्षे वय सांगितलेले आहे. कोणत्या अवस्थेत? तर सांकेतिक पूर्व पातळी अवस्थेत कोहलबर्गने 4 ते 10 वर्ष वय सांगितलेले आहे. पुढचा प्रश्न, सांकेतिक पूर्व पातळीच्या नैतिक विकासात कोणत्या बाबींचा समावेश होत नाही असे विचारले? तर सांकेतिक पूर्व पातळीच्या नैतिक अवस्थेत नैतिक विकासात मुले स्वतःची नैतिक संहिता तयार करतात. मुले स्वतःची नैतिक संहिता तयार करतात. बघा, सांकेतिक पूर्व पातळीच्या नैतिक विकासात मुले स्वतःची नैतिक संहिता तयार करतात या बाबीचा समावेश होत नाही. पुढचा प्रश्न बघूया. कोहलबर्गने सांगितलेल्या कोणत्या अवस्थेत मुलांचे वागणे शिक्षेच्या भीतीने नियंत्रित होते? तर कोहलबर्गने सांगितलेल्या शिक्षा व आज्ञापालन स्थिती. बघा, कोहलबर्गने सांगितलेल्या शिक्षा व आज्ञापालन स्थिती या अवस्थेत मुलांचे वागणे शिक्षेच्या भीतीने नियंत्रित होते.
उत्तर आहे शिक्षा व आज्ञापालन स्थिती. पुढचा प्रश्न, कोहलबर्गने सांगितलेल्या सांकेतिक पूर्व पातळीत बालकाची विकासाची कोणती अवस्था असते? सांकेतिक पूर्व पातळीत बालकाची विकासाची अवस्था ही पूर्व बाल्यावस्था. कोहलबर्गने सांगितलेल्या सांकेतिक पूर्व पातळीत बालकाची विकासाची पूर्व बाल्यावस्था असते. उत्तर आहे पूर्व बाल्यावस्था. पुढचा प्रश्न, कोहलबर्गने सांगितलेली नैतिक विकासाची दुसरी पातळी कोणती? तर कोहलबर्गने सांगितलेली नैतिक विकासाची दुसरी पातळी म्हणजे सांकेतिक पातळी. दुसरी अवस्था कोणती सांगितली कोहलबर्गने? तर सांकेतिक पातळी. पहिली जी होती ती सांकेतिक पूर्व पातळी होती, दुसरी जी आहे सांकेतिक पातळी आहे. पुढचा प्रश्न, सांकेतिक पातळीतील बालकाचा वयोगट कोणता असतो? तर सांकेतिक पातळीतील बालकाचा वयोगट हा 10 ते 13 वर्ष इतका असतो. सांकेतिक पातळीतील बालकाचा वयोगट हा 10 ते 13 वर्ष इतका असतो. पुढचा प्रश्न, कोहलबर्गने सांगितलेल्या सांकेतिक विकासाच्या पातळीत बालकाची विकासाची किती अवस्था असते? कोहलबर्गने सांगितलेल्या सांकेतिक विकासाच्या पातळीत बालकाची विकासाची कोणती अवस्था असते? तर उत्तर बाल्यावस्था. उत्तर आहे उत्तर बाल्यावस्था असते. कोणत्या पातळीत? तर सांकेतिक विकासाच्या पातळीत. पुढचा प्रश्न, इतरांना काय आवडते किंवा काय आवडत नाही हे लक्षात घेऊन मुले किंवा मुली कृती करतात. या अवस्थेला कोहलबर्ग यांनी कोणती अवस्था म्हणतो? या अवस्थेत कोहलबर्ग चांगला मुलगा किंवा मुलगी स्थिती. बघा, इतरांना काय आवडते किंवा काय आवडत नाही हे लक्षात घेऊन मुले किंवा मुली कृती करत असतात. या अवस्थेला कोहलबर्ग चांगला मुलगा किंवा मुलगी स्थिती असे म्हणतो. उत्तर आहे चांगला मुलगा किंवा मुलगी स्थिती. पुढचा प्रश्न, कोणत्या अवस्थेच्या नैतिकतेच्या विकासात बालक व्यक्तिगत फायद्यापेक्षा सामाजिक फायद्याला अधिक महत्त्व देतो? बघा, व्यक्तिगत फायद्यापेक्षा सामाजिक फायद्याला अधिक महत्त्व देतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अधिकारवादी स्थिती. बघा, अधिकारवादी स्थिती या अवस्थेच्या नैतिकतेच्या विकासात बालक व्यक्तिगत फायद्यापेक्षा सामाजिक फायद्याला अधिक महत्त्व देतो. कोणत्या अवस्थेत? तर अधिकारवादी स्थिती या अवस्थेत. पुढचा प्रश्न, कोहलबर्गने सांगितलेली तिसरी नैतिक विकासाची अवस्था किंवा पातळी कोणती? तर तिसरी विचारली आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आहे सांकेतिकोत्तर पातळी. कोहलबर्गने सांगितलेली तिसरी नैतिक पातळी म्हणजे सांकेतिकोत्तर पातळी. पहिली जी होती ती होती सांकेतिक पूर्व पातळी, दुसरी जी होती ती सांकेतिक पातळी होती आणि तिसरी जी आहे ती सांकेतिकोत्तर पातळी. ही तिसरी नैतिक विकासाची पातळी आहे. पुढचा प्रश्न,
कोणतीही संस्था किंवा समाज यांचे नियम हे निरपेक्ष नसून सापेक्ष असतात याची जाणीव मुलांना कोणत्या अवस्थेत होते असे कोहलबर्ग म्हणतो? तर याची जाणीव मुलांना सांकेतिकोत्तर पातळीत, बघा सांकेतिकोत्तर पातळीत या अवस्थेत होतो. बघा, कोणतीही संस्था किंवा समाजांचे नियम हे निरपेक्ष नसून सापेक्ष असतात याची जाणीव मुलांना सांकेतिकोत्तर पातळी या अवस्थेत होत असते असे कोहलबर्ग म्हणतो. पुढचा प्रश्न, डॅश अवस्थेत बालकाला समाज व संस्थांच्या नियमांना अनुसरून वागले पाहिजे याची जाणीव होते असे कोहलबर्ग म्हणतो. कोणत्या अवस्थेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सामाजिक करार स्थिती. उत्तर आहे सामाजिक करार स्थिती सामाजिक करार स्थिती या अवस्थेत बालकाला समाज व संस्थांच्या नियमांना अनुसरून वागले पाहिजे याची जाणीव होते असे कोहलबर्ग म्हणतो. कोणत्या अवस्थेत? सामाजिक करार स्थिती या अवस्थेत. पुढचा प्रश्न, कोणत्या अवस्थेत बालकाकडून घेतले जाणारे निर्णय हे न्याय, स्वातंत्र्य, समता ही सार्वत्रिक मूल्ये पाहिजे होते इथे. मूल्ये व विवेकबुद्धीला अनुसरून घेतले जातात असे कोहलबर्ग म्हणतो. त्या प्रश्नाचं उत्तर आहे सार्वत्रिक नैतिकतेची स्थिती. बघा काय सांगितलेलं आहे, तर सार्वत्रिक नैतिकतेची स्थिती या अवस्थेत बालकाकडून घेतले जाणारे निर्णय हे न्याय, स्वातंत्र्य, समता ही सार्वत्रिक मूल्ये व विवेकबुद्धीला अनुसरून घेतले जातात असे कोहलबर्ग म्हणतो. उत्तर आहे सार्वत्रिक नैतिकतेची स्थिती. पुढचा प्रश्न, पियाजे याने कोणत्या वादाचा पुरस्कार केला? तर पियाजे याने बोधात्मक रचनावाद. पियाजे यांनी बोधात्मक रचनावादाचा पुरस्कार केला. पुढचा प्रश्न, सामाजिक रचनावादाचे समर्थन कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केले आहे? तर सामाजिक रचनावादाचे समर्थन वैगोत्स्की, लेव वैगोत्स्की यांनी सामाजिक रचनावादाचे समर्थन केले. उत्तर आहे वैगोत्स्की. पुढचा प्रश्न, वैगोत्स्की हा मानसशास्त्रज्ञ कोणत्या देशातील होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वैगोत्स्की हा मानसशास्त्रज्ञ रशिया या देशातील होता. पुढचा प्रश्न, वैगोत्स्कीच्या विचारसरणीवर कोणाचा प्रभाव होता? तर वैगोत्स्कीच्या विचारसरणीवर कार्ल मार्क्स. वैगोत्स्कीच्या विचारसरणीवर कार्ल मार्क्स यांचा प्रभाव होता. वैगोत्स्कीच्या विचारसरणीवर कार्ल मार्क्स यांचा प्रभाव होता. पुढचा प्रश्न, वैगोत्स्की याने थॉट अँड लँग्वेज हे पुस्तक केव्हा लिहिले? कोणते पुस्तक? तर थॉट अँड लँग्वेज हे पुस्तक केव्हा लिहिले? तर हे पुस्तक 1934 साली लिहिले. वैगोत्स्की यांनी थॉट अँड लँग्वेज हे पुस्तक 1934 मध्ये लिहिले. पुढचा प्रश्न, अध्ययनामध्ये बालकाचा कोणत्या सहभागावर भर देतो? तर अध्ययनामध्ये बालकाचा कृतिशील
कृतिशील सहभागावर वेंगोत्स्की भर देतो. अध्ययनामध्ये बालकाचा कृतिशील सहभागावर वेंगोत्स्की भर देतो. उत्तर आहे कृतिशील. पुढचा प्रश्न. वेंगोत्स्की यांच्या मते संस्कृतीनुरूप विकासात फरक पडतो. काय सांगितले? तर वेंगोत्स्की यांच्या मते संस्कृतीनुरूप विकासात फरक पडतो असे मत वेंगोत्स्की यांचे होते. संस्कृतीनुरूप विकासात फरक पडतो. पुढचा प्रश्न. वेंगोत्स्की यांच्या मते बालकाच्या बौद्धिक विकासात कोणत्या घटकांचा प्रभाव पडतो? तर वेंगोत्स्की यांच्या मते बालकाच्या बौद्धिक विकासात सामाजिक प्रक्रिया तसेच सांस्कृतिक संदर्भ तसेच भाषा व खेळ यांचा प्रभाव पडतो. बघा, वेंगोत्स्की यांच्या मते बालकाच्या बौद्धिक विकासात सामाजिक प्रक्रिया, सांस्कृतिक संदर्भ तसेच भाषा व खेळ या घटकांचा प्रभाव पडतो असे वेंगोत्स्की म्हणतात. पुढचा प्रश्न. वेंगोत्स्कीच्या मते विकास हा बालकाचा तर वेंगोत्स्की यांच्या मते विकास हा बालकाचा सामाजिक संदर्भापासून वेगळा करता येत नाही. बघा, वेंगोत्स्की यांच्या मते विकास हा बालकाच्या सामाजिक संदर्भापासून वेगळा करता येत नाही असे मत वेंगोत्स्की यांचे होते. पुढचा प्रश्न. वेंगोत्स्की हा ज्ञान रचना करताना शिक्षकांचा कोणत्या कृतीवर भर देण्याचे सूचित करतो? तर वेंगोत्स्की हा ज्ञान रचना करताना बालकाचा कृतिशीलता तसेच सवंगड्यातील सहकार्य तसेच सामाजिक आंतरक्रिया. बघा, वेंगोत्स्की हा ज्ञान रचना करताना शिक्षकांचा कृतिशीलता, सवंगड्यातील सहकार्य, सामाजिक आंतरक्रिया या कृतीवर भर देण्याचे सूचित करतो. पुढचा प्रश्न. विद्यार्थ्याच्या विकासावर कोणत्या सामाजिक संदर्भाचा प्रभाव पडतो? तर विद्यार्थ्याच्या विकासावर कुटुंब, शाळा तसेच सामाजिक व आर्थिक स्थिती यांचा प्रभाव पडतो. विद्यार्थ्यांच्या विकासावर कुटुंब, शाळा, सामाजिक व आर्थिक स्थिती, सामाजिक संदर्भाचा प्रभाव पडतो. पुढचा प्रश्न. वेंगोत्स्की बालकाच्या विकासाचे कोणते दोन स्तर मांडतो? तर पहिला आहे बालकाने स्वप्रयत्नाने
गाठलेला प्रत्यक्षातील विकासाचा स्तर। पहिला जो आहे तो बालकाने स्वप्रयत्नाने गाठलेला प्रत्यक्षातील विकासाचा स्तर, हा आहे पहिला। दुसरा आहे बालकाने अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने गाठलेला वरचा विकासाचा स्तर। बघा, पहिला जो आहे वेंगोस्की बालकाच्या विकासाचे एकूण दोन पैलू मांडतो। पहिला जो आहे तो बालकाने स्वप्रयत्नाने गाठलेला प्रत्यक्षातील विकासाचा स्तर, आणि दुसरा आहे बालकाने अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने गाठलेला वरचा विकासाचा स्तर। असे एकूण 2 स्तर वेंगोस्की यांनी बालकाच्या विकासासंदर्भात मांडलेले आहे। पुढचा प्रश्न, वेंगोस्की यांच्या मते बालक हा प्रत्यक्षातील विकास स्तर तर वेंगोस्की यांच्या मते बालक हा प्रत्यक्षातील विकास स्तर हा स्वप्रयत्नाने गाठतो। बघा, वेंगोस्की यांच्या मते बालक हा प्रत्यक्षातील विकास स्तर विचारले, तर प्रत्यक्षातील विकास स्तर हा बालक स्वप्रयत्नाने गाठतो। पुढचा प्रश्न, वेंगोस्कीच्या मते बौद्धिक विकासात कशाचे स्थान हे मध्यवर्ती स्वरूपाचे असते। तर लेव वेंगोस्कीच्या मते बौद्धिक विकासात भाषाचे स्थान हे मध्यवर्ती स्वरूपाचे असते। कशाचे? तर भाषेचे स्थान हे मध्यवर्ती स्वरूपाचे असते, असे मत वेंगोस्की यांचे होते। तर उत्तर आहे भाषा। पुढचा प्रश्न, वेंगोस्की हा कोणत्या मानसशास्त्रज्ञ होता? तर वेंगोस्की हा वैकासिक मानसशास्त्रज्ञ होता। वेंगोस्की हा वैकासिक मानसशास्त्रज्ञ होता। पुढचा प्रश्न, वेंगोस्की मुलांच्या विकासात कोणत्या बाबी महत्त्वाच्या मानल्या? तर वेंगोस्कीने मुलांच्या विकासात विचार प्रक्रिया तसेच भाषा, सामाजिक संदर्भ। वेंगोस्कीने मुलांच्या विकासात विचार प्रक्रिया, भाषा व सामाजिक संदर्भ या बाबी महत्त्वाच्या मानल्या। विचार प्रक्रिया, भाषा व सामाजिक संदर्भ। पुढचा प्रश्न, समीपथ्य विकास किंवा विकासाला जवळचा अवकाश म्हणजेच झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणी मांडली? त्यालाच आपण झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना वेंगोस्की यांनी मांडली। कोणती? तर झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट। पुढचा प्रश्न, वेंगोस्की समीपथ्य तर वेंगोस्की यांनी समीपथ्य विकास कशाला म्हणतात? तर विद्यार्थी स्वप्रयत्नाने प्रत्यक्ष गाठलेला अध्ययन स्तर, प्रत्यक्ष गाठलेला
अध्ययन स्तर व नंतर अनुभवी व्यक्तीच्या सल्ला मार्गदर्शनाने गाठलेला स्तर या दोन्हीमधील मधला टप्पा. या दोन्हीमधील मधला टप्पा मी पुन्हा एकदा सांगते. विद्यार्थ्याने स्वप्रयत्नाने प्रत्यक्ष गाठलेला अध्ययन स्तर व नंतर अनुभवी व्यक्तींच्या सल्ला मार्गदर्शनाने गाठलेला स्तर या दोन्हीमधील मधला टप्पा. या दोन्हीमधील मधला टप्पा जो आहे त्याला वैगोत्स्की समीपथ्य विकास असे म्हणतो. मधल्या टप्प्याला वैगोत्स्की समीपथ्य विकास असे म्हणतो. पुढचा प्रश्न, समीपथ्य विकासाच्या टप्प्यात मदत करणाऱ्या व्यक्तीस वैगोत्स्की काय म्हणतो? तर समीपथ्य विकासाच्या टप्प्यात मदत करणाऱ्या व्यक्तीस वैगोत्स्की सुलभक असे म्हणतो. काय म्हणतो? समीपथ्य विकासाच्या टप्प्यात मदत करणाऱ्या व्यक्तीस वैगोत्स्की सुलभक असे म्हणतो. उत्तर आहे सुलभक. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याला समीपथ्य विकास टप्प्यातून वरच्या स्तरावर जाण्यासाठी कशाची म्हणजे कोणाची गरज भासते? तर विद्यार्थ्याला समीपथ्य विकास टप्प्यातून वरच्या स्तरावर जाण्यासाठी दुसऱ्या अधिक जाणकार व्यक्ती. बघा, विद्यार्थ्याला समीपथ्य विकास टप्प्यातून वरच्या स्तरावर जाण्यासाठी दुसऱ्या अधिक जाणकार व्यक्तीची गरज भासते. उत्तर आहे दुसऱ्या अधिक जाणकार व्यक्तीची गरज भासते. पुढचा प्रश्न बघूया. शिक्षण क्षेत्रात स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणी आणली? तर शिक्षण क्षेत्रात स्कॅफोल्डिंग ही संकल्पना वैगोत्स्की यांनी आणली. शिक्षण क्षेत्रात स्कॅफोल्डिंग ही संकल्पना लेव वैगोत्स्की यांनी आणली. पुढचा प्रश्न, स्कॅफोल्डिंगचा शब्दशः अर्थ काय होतो? तर इमारत बांधण्यासाठी लागणाऱ्या फळ्यांच्या पराती. बघा, स्कॅफोल्डिंगचा शब्दशः अर्थ इमारत बांधण्यासाठी लागणाऱ्या फळ्यांच्या पराती असा होतो. इमारत बांधण्यासाठी लागणाऱ्या फळ्यांच्या पराती असा स्कॅफोल्डिंग याचा शब्दशः अर्थ होतो. पुढचा प्रश्न, एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याशी बोलणे व वातावरणातील इतर ध्वनी ऐकण्याविषयीच्या अक्षमतेस बोलणे काय म्हणतात? एखाद्या व्यक्तीचे दुसऱ्याशी बोलणे व वातावरणातील इतर ध्वनी ऐकण्याविषयीच्या अक्षमतेस बोलणे याला कर्णबधिरत्व असे म्हणतात. काय म्हणतात? तर कर्णबधिरत्व असे म्हणतात. पुढचा प्रश्न, आहे व्यक्तीच्या डॅश क्षमतेवरून कर्णबधिरत्व ठरतात. तर व्यक्तीच्या श्रवण क्षमतेवरून कर्णबधिरत्व ठरवतात. पुढचा प्रश्न, व्यक्तीची श्रवण क्षमता कोणत्या एककात मोजतात? तर व्यक्तीची श्रवण क्षमता डेसिबल या एककात मोजतात. व्यक्तीची श्रवण क्षमता डेसिबल या एककात
मोजतात। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा। तसेच तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा। चला तर मित्रांनो, थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।